Hello guys, good morning. Welcome back to our channel which is Life with Eva and Lucy. तर तुम्ही बघत असाल सकाळी सकाळी आजीनी अंघोळ वगैरे करून तिची देवपूजा चालू केलेली आहे आणि इकडे अव्युक्त तिच्या मागे लागून घंटी घेऊन त्या घंटीशी खेळत आहे. ये अलेक्सा स्वामी समर्थ तारक मंत्र. आज अपूर्वा गेली होती, तिचं ऑफिसचं थोडंसं काम होतं ते करून ती आली आहे. आपण तिला विचारूया की आपला नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे. ए काय चालू आहे बघ ना कसा करतोय तो. आणि ही आहे ही लुसी. मम्मीनी तिला ना परत दिले ते थोडस ट्राय केलंय. हा बांधून दिलंय तिला. आज काय प्लॅन आहे यार आपला आज सॅटर्डे. आज आता आपलं जेवण तर झालंय. लुसी शांत, तूच बाकी होतीस. तोच शांत. तर तिला राग आलाय तू प्लॅन विचारला म्हणून. हो तिला सोडून जायचं. तर जेवण तर झालंय आपलं. मग आपण आता फिनिक्सला जायचं का? चालेल पण ह्याला जाऊ मिलेनियमला, म्हणजे वाकडवाला. चालेल तिकडे जाऊ. आम्ही ऍक्च्युली गेलो पण येते झालंय तेव्हापासून मला नेहमी जायचंय पण गर्दीमुळे आम्ही नेहमी टाळतो. तर आपण जाऊ शकतो आता तिकडे अव्युक्तला घेऊन. त्याला झोपवते मी आता. येस मग आवरतो फ्रेश झालं की मग जाऊया. बाय लुसी. तर आम्ही आवरलंय आता मिलेनियम मॉलला जायला. पण झालं कसं आता तुम्हाला सांगते. आमचं सगळं आवरून झालं, आम्ही निघालो, बॅग घेतली. मग महाराजांनी केली शी. मग आम्हाला परत त्याचे सगळे कपडे काढावे लागले, डायपर चेंज करावं लागलं, धुवून परत डायपर घालून आम्ही आता निघालोय. आता फायनली निघालो. येस येस गणपती बाप्पा मोरया. कसं जायचं, मला असंच जायचंय ना. तर आम्ही पोचलेलो आहोत फिनिक्स मिलेनियम. आणि अव्युक्त पण बघतोय काय काय दिसतंय. लोकांना सांग की आम्ही किती घाणेरड्या ट्रॅफिक मधून आलो. मी तुम्हाला सांगते आम्ही निघून झाला ऑलमोस्ट 1.25 तास. इतकं ट्रॅफिक आहे ना, म्हणजे की तू काय केलं. त्यांना नमस्ते केलं, त्यांनी नमस्ते केलं. ओके. तर इतकी गर्दी म्हणजे की विचारू नका. एक तर काय झालं, तो सर्व्हिस रोडला लागायचा रस्ता आमच्याकडे मिस झाला तो टर्न. सो पुढे जावं लागलं, तिथे ट्रॅफिक, तिथून वळाल्यावर ट्रॅफिक, सगळं इकडे पण ट्रॅफिक. मी तर परत इथे येणं प्रेफर नाही करणार. तू? मी विमाननगरच्या फिनिक्सला जाईन. हो नाही खरंच, म्हणजे की तुम्हाला माहितीये का तिथे पहिलं मला वाटायचं यार त्या तिकिटासाठी परत थांबत बसायचं हे ते, पण नाही. दॅट वॉज बेटर. हे गर्दी यक आहे यक. म्हणजे की इच्छाच घालवते. इथे येईपर्यंत ना असं एक्झॉस्ट होऊन जातंय. म्हणजे वीकेंड्सला आहे, वीकडेला मे बी नसेल इतकं. तुम्ही येऊ शकता, आपण पण येऊ शकतो. बघू, म्हणजे लेट्स सी. एकदा वीकेंडला बघायला पाहिजे, पण माझी तर इच्छाच नाहीये. त्याऐवजी माझी शॉपिंग झाली असती थोडीशी. खाऊन झालं असतं, सगळं झालं असतं. मग काय. ए अव्युक्त हो की नाही रे, हो की नाही रे. किती अव्युक्तची तर झोप झाली आमच्या. हो. तर आम्ही आलेलो आहोत मिलेनियम मध्ये आणि सगळ्यात पहिले आम्ही आलोय 3rd फ्लोअरला, जे आहे फूड कोर्ट. कारण मला खूप भूक लागली आहे. तिला भूकच लागते कधी पण आलं. सो पार्डन फॉर द बॅकग्राऊंड नॉईज, कारण की आमच्याकडे माईक नाही आहे. सो आम्ही आता असंच बोलतोय, तर तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज खूप जास्त येणार आहे. हा, तर आम्ही पहिले आलो आता जेवायला. आजीला आम्ही पहिले सर्व घेणार आहे. हो. आणि पण किती सुंदर केलंय हे, किती सुंदर केलंय. तुम्ही बघू शकता. म्हणजे मला आवडलं. काहीतरी असं थीम वाटते. मी सांगू शकत नाहीये काय थीम. परत नाही येणार ट्रॅफिकमुळे. हा मग मी नाही बोलले परत येणार, पण थीम खूप सुंदर केली आहे त्यांनी. ट्रॅफिकचं काहीतरी करायला पाहिजे. बट आय लाईक द थीम. आय फील दॅट आय एम इन like in different country. I feel like that.
सो इथे जायचं आहे आम्हाला युमी मध्ये. आम्ही येणारच आहेत आता Yes. आमच्यासाठी शॉपिंग झाल्यावर. येस. फायनली आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम आम्हाला आमचा सब भेटलाय. तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे आणि अपूर्वा खाते आणि अव्यक्त तुम्ही चेहरा बघू शकता आणि त्याचे लिप्स बघा तो कसा करतोय खाण्यासाठी. इथे असं जरा पाटपाटनी खावं लागतं. हो आता विनोदनी त्याचं संपवलंय आणि मी संपवलं म्हणजे कसं असं भरलंय फक्त. मी त्याला बोलले होते हळूहळू खा, मग त्यांनी अभियुक्तला घेतलंय. आता मी खाणार आहे. अपूर्वा तिची शॉपिंग करते तर आम्ही दोघं असंच फिरत बसलोय. कोण मध्येच अव्युक्तला भूक लागली आणि आता आम्हाला त्याला हा प्लेस आम्हाला ऑन द वे दिसलं आणि मग आम्ही थांबलो तिकडे. तर अव्युक्तचं जेवण करून घेऊ आणि मग पुढे शॉपिंग करू. असं काय आमचं काही शॉपिंग झालेलीच नाही आहे, जस्ट की आम्ही फिरतोय आणि त्यातून हे मध्येच अव्युक्तचं थोडंसं डिफिकल्ट आहे. लेट्स अव्युक्त ॲक्च्युली गंमत अशी आहे की आम्हाला इकडे आउटडोर कॅफेमध्ये बसलो तिथे, पण त्याला खाण्यासाठी आम्ही बसलो पण आम्हाला पण बळजबरी घ्यायला लागल्याच आहे. तर दादा गेला आता ट्रायल करायला त्याचे शर्ट्स. आम्ही इथे बसलोय वेट करत. नाईस नाईस. फक्त ही पॅन्ट नाही सूट करत त्याला. बघ मी तुला मीडियम साईज केला. काय वेट करून करून कंटाळा आला. दादाचा वेट करून कंटाळा आला ना. काय करायचं, दादाला शॉपिंग करायची आहे. आवाज दे दादा लवकर ये. बोल. अव्युक्तला हे घ्यायचं आहे. आता बघा हे बघा लांब गेले. अव्युक्त सोबत बाहेर यायचं म्हणलं ना, सगळा टाइम अव्युक्तचा आम्हाला काहीच नाही बघायला मिळत आहे यार. आम्हाला दिसलेली माझी बहीण सुकन्या. हाय हॅलो स्वीट. हाय हाय अरे किती गर्दी. नाही हे आम्ही तिथून खालून घेतलं ना त्यांचं, ते पण भेटत नव्हतं. मग फायनली आम्हाला एक अवेलेबल करून दिलं त्यांनी. ए हॅलो हाय. ती माझी बहीण आहे सुकन्या, माझी जीजू शशी, ती त्यांची मुलगी स्वीटू. हाय. तर आम्ही आता चाललो युमीला डिनरसाठी आणि तुम्हाला माझ्या मागे आजूबाजूला दिसतच आहे किती गर्दी आहे. असं वाटतंय की सगळं पुणे इथे झालं आहे बघा. ओ माय गॉड. सो आता आम्ही चाललो युमीला आणि बघू सुकन्या दिदी वगैरे सुशी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. लेट्स सी त्यांना आवडते आहे नाही आवडते. आणि इकडे आली असते तर युमीमध्ये आम्हाला वेटिंग मिळालं, म्हणजे की तिथे खूप जास्तच 40 मिनिटं वगैरे थांबायला लागणार होतं आणि आम्हाला भूक लागली आणि खूप लेट झाला. मग आम्ही इथे 8 म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे आता बसलो. अव्युक्तला झोप लागली आहे आणि सिटू त्याच्यासोबत भरपूर खेळतीये. सुकन्या आणि शशीला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही 30 मिनिट्स वेट नाही करू शकलो, म्हणून आम्ही मग समोरच 8 होता आणि तिथं पण मग सुशी मिळत होती म्हणून मग आम्ही म्हटलं की चला इकडे जाऊन आज ट्राय करूयात. तर आम्ही 8 मधून पण बाहेर पडलो. आमच्या नशिबात एका रेस्टॉरंटमध्ये किंवा सुशी मिळली. ॲक्च्युली झालं असं की मी तुम्हाला एक खरं कारण पण सांगते. झालं असं की आम्ही नेहमी सुशी खातो ना, तर ते 800ला 8 वगैरे त्याच्यात पीस असतात. इकडे 640ला फक्त 4 पीस होते. सो पहिले मग आमचा तिथेच गेला होता. मग झालं असं की जिजूंचे फ्रेंड आले, सो ते बोलले की लेट्स ट्राय इशारा. इशारा खूप छान आहे रेस्टॉरंट. सो आम्ही आता तिथे आलो आहे आणि काय म्हणतो
हां ॲक्च्युली तिकडेचे इशारामध्ये स्पेशालिटी अशी आहे की त्यांनी सगळे जे वेटर्स आणि वर्कर्स आहेत ते ब्लाइंड ठेवलेले आहेत. ब्लाइंड बोलता येत नाही. हां बोलता येत नाही त्यांना. सॉरी बोलता येत नाही. आम्हाला इशाराने सांगायचं आहे. सो त्याचं नाव इशारा ठेवलेलं आहे. लेट्स सी आपण आत बघूयात. मी तुम्हाला दाखवेलच नक्की. बाय. तर हे त्यांचे साईन्स आहेत सगळे. सो आम्हाला असं साईन करून वी हॅव टू ऑर्डर, वी हॅव टू कम्युनिकेट विथ दॅम. तर फायनली आम्ही सगळे बसलो आहेत. सगळ्यांचे डोके मेन्यू कार्डमध्ये आहेत आणि ते कम्युनिकेशन करायचे सगळे साईन्स बघत आहेत. सो ॲक्च्युली ह्यांच्यामुळे आम्ही प्लॅन बदलला आहे. थोडंसं ऑकवर्डनेस आहे कॅमेरामध्ये यायला. ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं की सॅटर्डे नॉनव्हेज बंद करायचं, पण त्यानंतर आम्ही प्रत्येक सॅटर्डे नॉनव्हेज खातो. नाही आमच्या फ्लोअरवर येतं. नाही एक मिनिट, मला असं वाटतं की तुला कामाचा कंटाळा म्हणून केले असेल है ना. शशी ॲग्री. हां आणि आज निमित्त तिला कामवालीने सुट्टी घेतली आहे. तर इथे ना अभियुक्त थोडासा त्रास द्यायला लागला आता, म्हणून आत्तूची ड्युटी करते त्याला खेळवायची आणि दीदीची ड्युटी करते. येस. टंगडी कबाब मागवलं ना आपण. हे टंगडी कबाब आलेला आहे. जाफरी टंगडी कबाब. जाफरानी टंगडी. हां स्वीटू तुझं काय आलंय? वाव, तू पिऊन सांग कसं आहे. स्वीटूला आता ही ऑर्डर स्वीटूने ऑर्डर देते. दोघींचं चालू आहे की रेसिपी बनवली कशी असेल. सजावट केली. तर फायनली आमचं डिनर झालेलं आहे. ऑलमोस्ट 11:15. आता घरी जायला अजून वेळ लागणार आहे. सो आपण खूप छान वाटलं आजचा दिवस. मला पण खूप छान वाटलं. खूप हॅपी आहे मी आज. आम्ही ॲक्च्युली यांना सरप्राईज देणार होतो इथून जाऊन, पण मग कॅन्सल झालं होतं, पण त्यांनीच आम्हाला सरप्राईज इकडे दिलं. सो अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान गेलाय. येस. आणि खूप उशीर झाल्यामुळे घरी जाऊन तेवढी एनर्जी नसेल, म्हणून ब्लॉग इथेच आपण एंड करूयात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. येस. गुड नाईट.